महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती राज्यामधलं राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे आणि अशामध्येच येत्या संक्रांतीपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली। मात्र सरकारच्या याच घोषणेला काँग्रेसनं मात्र तीव्र असा विरोध केलाय आणि यासाठी काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पत्र देखील दिलंय। डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता 14 तारखेला जमा होणार आहे, मात्र मतदानाच्या पूर्वी हप्ता जमा करू नका अशी मागणी काँग्रेसनं या पत्राच्या माध्यमातून केली। हे दोन्ही हप्ते निवडणुकीच्या नंतर द्यावेत असंही काँग्रेसनं आपल्या पत्रामध्ये म्हटलंय। आम्ही बंद करा म्हटलेलं नाही। जो हप्ता जो आहे तो आचारसंहितेचं उल्लंघन आहे। आचारसंहिता लागायच्या आधी त्यांनी द्यायला पाहिजे होतं किंवा मतदान झाल्यावर त्यांनी दिलं पाहिजे। आदर्श आचारसंहिता आहे, मतदारांना प्रलोभन दाखवू नये असा त्यातला असणारा संकेत आहे आणि हा नियम देखील आहे। त्यांनी खुशाल 15 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजेनंतर मतदार खात्यात पैसे टाकले तर कुठल्याही प्रकारची हरकत नाही। मात्र एक प्रकारे मतदानाच्या आदल्या दिवशी खात्यात पैसे टाकणे म्हणजे हा आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आहे। विकासाच्या नावाने जेव्हा रस्ते खराब झाले असतील तर रस्त्याला पैसे नाही आणि हे सगळं पाप लाडक्या बहिणीवर फोडण्याचं पाप हे चंद्रशेखर बावनकुळे असेल, फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवारांनी केलेलं आहे। लाडक्या बहिणीच्या नावाने सगळं खापर फोडायचं, 1,500 रुपये त्या लाडक्या बहिणीला द्यायचे आणि त्यांनी हिशोब सांगावा। तर लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवरच आता निशाणा साधला। काँग्रेस आणि आमचे विरोधक पहिल्या दिवशीपासून आमच्या लाडक्या बहिणीचा विरोध करतायत। मागच्या काळात जेव्हा योजना आम्ही सुरू केली त्यावेळेस हायकोर्टात गेले, ही योजना बंद करा म्हणून। हायकोर्टात त्यांना दाद मिळाली नाही। आता पैसे टाकू नका म्हणतात। ऑन गोईंग स्कीम आहे। सगळ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे कुठलीच ऑन गोईंग स्कीम थांबवता येत नाही। त्यामुळे त्यांनी किती पत्र लिहिले तर त्यातनं लाडक्या बहिणीबद्दल त्यांचं विषच बाहेर येईल, पण लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाही। काँग्रेसने काल पत्र दिलं की मकर संक्रांतीच्या आधी आमच्या लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे नाही। बंधू भगिनींनो, असा सबक शिकवा। 15 तारखेला चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला पाहिजे, एकही नगरसेवक निवडून। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। बघत रहा एबीपी माझा।